केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक एन आर जगताप। तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। सासवड येथील प्रशासकीय इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज होणार लोकार्पण। आमदार संजय जगतापांनी प्रशासकीय इमारतीला भेट देत लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीची केली पाहणी, अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। सासवड येथील प्रशासकीय इमारतीचा आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। आज सायंकाळी 5 वाजता हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी प्रशासकीय इमारतीला भेट देत लोकार्पण सोहळ्याची पूर्वतयारी याबाबतीत पाहणी केली व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। एकंदरीतच प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण हा ऐरणीचा मुद्दा बनलेला होता, चर्चेचा विषय बनलेला होता। आमदार संजय जगताप यांनी मागे 2 ते 3 वेळा या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणाबाबत आंदोलन केलं होतं आणि आता नुकतेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री अजित पवार यांना आमदार संजय जगताप यांनी विनंती केली होती व निमंत्रण देखील दिलं होतं असं बोललं जात आहे। सोशल मीडियामध्ये याबाबतीत मोठ्या प्रमाणावरती चर्चा होती की पालकमंत्री अजित पवार यांना आमदार संजय जगताप यांनी प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देखील दिलेलं आहे। एकंदरीतच काय, अखेर पुरंदरकरांची प्रतीक्षा संपते आहे आणि आता नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कारभार चालू होणार आहे। कारण आत्ता जर बघितलं तर सध्याचं तहसील कार्यालय व प्रांताधिकारी कार्यालय या दोन्ही कार्यालयांची मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था झालेली आहे आणि अत्यंत आवश्यक आहे की हे दोन्हीही कार्यालय व एकंदरीत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही एकाच छताखाली यावी या हेतूने या प्रशासकीय इमारतीचे उभारणी करण्यात आलेली आहे। अखेर पुरंदरकरांची प्रतीक्षा संपते आहे। आमदार संजय जगताप यांनी आज या लोकार्पण सोहळ्याच्या संदर्भात प्रशासकीय इमारतीला भेट दिली व या लोकार्पण सोहळ्याच्या बाबतीतली जी काही तयारी चालू होती त्या पूर्वतयारीची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेल्या आहेत। आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सासवड येथील प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे। धन्यवाद।